कुठेतरी आपण या ठिकाणी साथ देऊन आपण सुरुवात करायची आहे. विनंती आपल्याला. सामन्याला सुरुवात होते. नक्कीच क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतो आपण थोडंसं पसरताना पाहायला मिळतंय. चारी दिशेला आपण पाहतो तर क्षेत्ररक्षण सजवलेलं जातंय. कप्तान या ठिकाणी सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाज नक्कीच कोणाला निवडलं जाईल आपल्याला लगेच कळणारच आहे. मात्र क्षेत्ररक्षण हळूहळू आपण पाहतो या ठिकाणी प्रसारण पावताना पाहायला मिळतंय. एक नक्कीच आपण पाहतो तर यष्टीरक्षक सज्ज झालेले आहेत. स्लिपमधलं एक क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. फाईन लेग शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मला वाटतं या ठिकाणी नक्कीच आपण पाहूया पॉईंटला एक क्षेत्ररक्षक सजवलेला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर आपण पाहतो तर लॉंग ऑफ आणि थोडंसं या ठिकाणी मला वाटतं लॉंग ऑनला नाही मिड विकेटला डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी सजवलेला पाहायला मिळतोय. एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. थोडं क्षेत्ररक्षणात पुन्हा आपण पाहतो त्या ठिकाणी बदल करताना पाहायला मिळालेला आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ एक वेगळं क्षेत्ररक्षण आणि डीप कव्हर त्याचबरोबर आपण पाहतो त्या ठिकाणी डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षणाचा एक वेगळा नमुना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सामन्याला सुरुवात होते. पाहूया पहिला चेंडू इथे टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत गोलंदाज. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपल्याला विनंती आपण कॉम्बॉक्समध्ये संपर्क साधा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. बॉलरचं नाव काय? पहिला चेंडू आहे फाईन लेगला एक मोठा तडका हंग भडका इथे मात्र नक्कीच आपण पाहूया आणि पंचांचा इशारा मात्र इथे येतोय. 4 धावा फाईन लेगच्या दिशेने एक जबरदस्त फटका लगावलेला आहे. कॉम्बॉक्समध्ये दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया यायचंय. सुनील या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजी करताना चॅम्पियन हडपसर चॅम्पियन संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं चंदननगर वॉरियर्स संघाचे 12वे खेळाडू आपण कृपया आपण चंदननगर वॉरियर्स संघ आपण पाहूया. या ठिकाणी सुनील खेळपट्टीच्या मुख्य डोकाला आल्या पहिला चेंडूवरती आपण पाहतो एक जबरदस्त तडका लगावलेला आहे. सुरुवात आक्रमक झालेली आहे आपण पाहतो आणि त्याची साथ देण्यासाठी आपण पाहूया इथे मात्र दुसऱ्या टोकाला फलंदाजी करताना गणेश गोलंदाज गणेश रिव्हर्सचा फटका आहे. परफेक्ट शॉट इथे सराव दिसतोय आणि नक्कीच थोडासा नक्कीच झेल होऊ शकला असता बाद होऊ शकले असते. चांगला प्रयत्न होता इथे मात्र नक्कीच या दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहतो तर धावसंख्या थोडीशी आपण पाहतो धावपटलावरती जाऊन पोहोचते ती 6 धावा. गणेश गोलंदाजीला सुनील यावेळेला मात्र आपण लोअर फुल टॉस चेंडू कार्पेट शॉट सजवलेला आहे. डिप्सकोलेच्या चेंडू ट्रॅव्हल करतोय इथे मात्र नक्कीच 2 धावा निश्चित मिळतील आणि या 2 धावांनी आपण पाहतो आता धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळालेली आहे. सुनीलच्या माध्यमातून त्याला साथ देण्यासाठी मुकेश खेळपट्टीच्या दुसऱ्या डोकाला खेळताना पाहायला मिळतोय. गणेश या ठिकाणी गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न फटका फसतोय. नक्कीच एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच तो सजवता आलेला नाहीये. इथं मात्र नक्कीच निर्धाव चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव नाहीये निर्धाव चेंडू. कमबॅक थोडंसं या ठिकाणी पाहायला मिळेल गणेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. दरम्यान वळूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू गणेशच्या माध्यमातून टाकला जाईल. ओव्हर पिच चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे चेंडू खेळून काढलेला चेंडू आहे. दरम्यान प्रवास केला जातोय थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन आपण पाहतो थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि थोडंसं सावरलंय नक्कीच ब्रेक लावलेला आहे आपल्या या ठिकाणी नक्कीच आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. 1 धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमवता 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी सज्ज होतील गणेश. सामना करतील मुकेश ज्यांनी अजूनही आपलं खातं इथं उघडलेलं दिसत नाहीये. फ्रंट फूटवर येऊन खेळून काढला चेंडू बाद चिकाडा लागते. चेंडू पॉईंटच्या दिशेने प्रवास करतोय. इथे नक्कीच मला वाटतं 1 धाव निश्चित मिळेल. एका धाव्यावरती मात्र इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 1 षटकाचा खेळ संपतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमवता 10 धावा.
नक्कीच आपण पाहूया खराडी चषक battery.ai च्या माध्यमातून आपण पाहतो एक जबरदस्त आयोजन नियोजन संयोजन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय. आपण पाहतो IT टॉवरच्या या मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतो चारी दिशेला जर थोडंसं आपण नजर टाकली तर ही सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत. आणि सिमेंटच्या जंगलामध्ये आपण पाहतो या मध्यभागी या ठिकाणी एका मातीचं एक मैदान, ज्या मैदानात आपण पाहतो क्रिकेट सारखा खेळ जो आज जगप्रसिद्ध होत चाललेला आहे. टेनिस क्रिकेट प्रसिद्ध होत चाललेलं आहे. आपण पाहतो पूर्वी गावोगावी क्रिकेट प्रसिद्ध होतं, आता मात्र जगभर प्रसिद्ध होत चाललेला टेनिस क्रिकेटचा हा थरार या मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. battery.ai खराडी चषकच्या माध्यमातून धावसंख्येचा थोडासा या ठिकाणी आपण पाहतो तर जो आढावा घेतला गेला ज्याच्यामध्ये आपण पाहतो तर जशी सुरुवात आक्रमक झाली त्यानंतर मात्र थोडंसं या ठिकाणी गणेशने अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून कमबॅक केलेलं आहे आणि अंकुश थोडासा या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे गणेशच्या माध्यमातून. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो जाऊन पोहोचते ती 10 धावा. एकही गडी न गमवता 10 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे राम मिलन आणि त्यांचा सामना करतील मुकेश खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. लेटकट जबरदस्त फटका आहे. नक्कीच इथे मात्र नक्कीच समय सूचकता अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चेंडू येण्याची वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर त्या चेंडूला पूर्णपणे आपल्यापर्यंत येऊन दिलं आणि त्यानंतर थोडंसं माइंडमध्ये सेट केलं होतं की आपल्याला लेटकट खेळायचं आहे. कारण त्या ठिकाणी कोणताही खेळाडू त्यांनी अगदी ऑब्झर्व केला होता आणि त्याच पद्धतीने लेटकट खेळले. परफेक्ट टायमिंग होतं, परफेक्ट दिशा दिली चेंडूला, त्या गतीचा पुरेपूर वापर करून त्या वेगाचा पुरेपूर वापर करून त्याला दिशा दिली आणि दरम्यान 3 धावा निश्चित पूर्ण केल्या. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 13. फ्रंट फुटवरून फटका लगावलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जेलबाद पहिला झटका इथे मात्र मिळेल. नक्कीच दरम्यान 13 धावा 1 गडी बाद. थोडं क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडासा पुन्हा बदल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन संयोजन केलेले असे आपण पाहतो तर पंढरीनाथ पप्पू शेठ गरुड सर सुद्धा आज एक खेळाडू म्हणून या ठिकाणी मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. डीप स्लीप मध्ये डावखुरा फलंदाज गती कमी वेग कमी थोडासा चेंडू आपण पाहतो पटकावलेला आहे. नक्कीच हा चेंडू पाहतो आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलं जाईल. दरम्यान 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळेल. 1 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच आपण पाहतो तर प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय, धावांसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. 1 धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळते. या एका धावेने धावफलक आपण पाहतो थोडासा हलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 15 धावा. आपण पाहूया 1 गडी बाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राम आपण पाहतो तर गोलंदाजी करताना डावखुरा इथे मात्र फटका लगावलेला आहे. नक्कीच आपण पाहतो जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी चेंडू पार होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 1 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डीजे आपण कुठे असाल थोडं संपर्क साधा कॉम्बॉक्स मध्ये. एक पॉइंट वाढवा आवाज, थोडा आवाज वाढवा. 19 धावा आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच कमी कमी करा. 1 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येस, यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच फटका सजवता आलेला नाहीये. चोरटी धाव घेतली जाते. संघर्ष अजूनही चालू आहे जगदीशच्या माध्यमातून.
मात्र इथे लेगबाई स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 20 धावा या ठिकाणी धावफलकावरती सजवलेल्या पाहायला मिळत आहेत. या आपण पाहूया या ठिकाणी नक्कीच जो चालू असलेला सामना जे प्रेक्षक आत्ता आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं या ठिकाणी battery.ai खरडी चषकमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी ऑफलाईन म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो जे पॅव्हिलियन्स आहेत, त्या पॅव्हिलियन्समधनं जे आपल्याला इथले प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी battery.ai खराडी चषक 2025च्या या सामन्यादरम्यान सर्वांचं स्वागत. जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेले त्यांना मी नक्की या ठिकाणी सांगेन, हडपसर चॅम्पियन विरुद्ध चंदननगर वॉरियर्स या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे, ज्यामध्ये आपण पाहतो तर चॅम्पियन्स हडपसर संघाने फलंदाजी करताना सुरुवातीला आपण पाहतो तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावरती सजवल्या. त्या दरम्यान एक गडी त्यांना गमवावं लागलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये आपण पाहायचंय किती मोठी धावसंख्या नक्कीच उभी राहील. नवीन गोलंदाज आपण पाहूया नक्कीच या ठिकाणी कुणाला जबाबदारी सोपवली जाईल. आणि मी पाहतोय नक्कीच इथे आपण पाहतो तर पप्पू शेठ गरुड सर गोलंदाजी करताना पहिला चेंडू आहे, यावेळेला फटका लगावलेला आहे, चेंडू जाईल. आपण पाहूया कव्हरच्या दिशेने 1 धाव निश्चित मिळते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी निश्चित घेतली जाईल. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. नक्कीच थोडंसं कव्हरला असणं आवश्यक होतं इथे. मात्र पाहूया 3 धावा निश्चित मिळतील. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील या ठिकाणी पाहूया पप्पू शेठ गरुड. आपण पाहतो तर ज्यांनी आयोजन नियोजन संयोजन केलेलं आहे इथे गोलंदाजी बॉलिंग मार्चवरती. फुलटॉस चेंडू, खरपूस समाचार घेता येऊ शकला असता, फटका फसतोय, वेळ चुकतीये आणि वेळ चुकली की नशीब सुद्धा आपल्याला साथ देत नाही. आणि इथे मात्र तेच घडताना पाहायला मिळते. मात्र 1 धाव निश्चित मिळते लेगबाई स्वरूपात. या एका धावने धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळेल. 1 धावा. नक्कीच पप्पू शेठ आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू आहे, फटका लगावलेला आहे, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावा. इथे मात्र तिसरं षटक प्रगती पथावरती. आपण पाहतो तर हा जो प्रवास सुरू आहे नक्कीच घोडदौड जी सुरू आहे ही मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच आपण पाहूया संदीप थोडंसं साथ देत आहेत. नक्कीच संदीपच्या आपण जर फलंदाजीचा थोडासा आढावा घेतला 5 चेंडूमध्ये 14 धावा आपण पाहतो धावफलकावरती. लोअर फुल टॉस चेंडू, यावेळेला चेंडूकडे क्षेत्ररक्षक येईल. ओ हो 1 2 3 4. इथे मात्र नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. नक्कीच संदीपला या ठिकाणी एक चांगली संधी होती, मात्र चांगला झेल प्रयत्न केला गेला होता. शेवटपर्यंत शर्तीने प्रयत्न केले गेले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4थ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र नक्कीच इथे घेतला गेला. त्यामुळे संदीपला सुद्धा परतावं लागेल. संदीपच्या जागेवरती आपण पाहतो रिप्लेस जो फलंदाज मैदानात येतोय तो नक्कीच आपण पाहूया जगदीश परदेशी. तिसरं षटक प्रगती पथावरती. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू अजूनही या ठिकाणी उर्वरित बाकी आहेत. नक्कीच याचा समाचार नक्कीच पाहूया. पप्पू शेठ गरुड या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपली कामगिरी बजावत आहेत. आणि समोर आपण जो पाहतोय नवीन फलंदाज मैदानात आलेला जगदीश खेळपट्टीच्या मुख्य डोकाला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन फटका सरसावून मारण्याचा प्रयत्न, थोडीशी अतिघाई. संकटात नाही, आपण नेहमी हायवेवरती बोर्ड वाचत असतो, इथे यष्टीरक्षकांना थोडीशी घाई झालेली आहे. नक्कीच बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच थोडासा फसताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतो स्थिर 30 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पप्पू शेठ गरड या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ओ लोअर फुल टॉस चेंडू, कार्पेट शॉट खेळवताना आपण पाहिलेलं आहे. एक धाव निश्चित मिळते. थोडंसं फंबल झालेलं आहे क्षेत्ररक्षक, त्यामुळे नक्की 2 धावा, एका धावेला 2 धावात कन्वर्ट सुद्धा केलं गेलेलं आहे. आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजामध्ये बदल होईल नक्कीच. थोडेसे आपण पाहतो त्या ठिकाणी वातावरण सुद्धा बदललेलं आहे. आणि वातावरण बदलल्यानंतर इथे थोडंसं माईक मध्ये सुद्धा बदल होईल. आपण इथे या पुढचा आवाज ऐकणार आदवडे सरांचा. मी
हा माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. यापुढचा आवाज आदवडे सर. थैंक यू सो मच मनीष जी। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बैटरी.ai प्रेजेंट खिलाड़ी चषक 2025 सीजन 20। और अगर आप बैटरी जोन में जाएंगे ना तो वहाँ बिल्कुल बहुत सारे क्यूज एंड उसके बाद में गेम्स होंगे और आप अच्छा खेलेंगे तो आपको रिवार्ड भी मिलेगा। वहाँ जाके आप रजिस्ट्रेशन करेंगे तो और बहुत सारे इनाम आपको मिल सकते हैं। अभी फिलहाल स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 32 रन, 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। टेनिस क्रिकेट .in पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, सभी का स्वागत। और सर चैंपियन बनाम चंदन नगर वॉरियर्स, ये बहुत बड़ा मुकाबला। चंदन नगर की तरफ से गेंदबाजी में अब गेंदबाज युवराज ऑफ टप के बाहर वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी की बात करें तो इंपॉर्टेंट पारी खेल रहे बल्लेबाजी के इन पर मुकेश चौधरी, जगदीश नॉन स्ट्राइकर पर है और सर पर खेल दिया, बहुत अच्छी गेंद थी। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। डगआउट में तालियां बज रही हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बैटर द्वारा। स्कोर 35 तक पहुंच चुका है, 35 पर 2। इस वक्त स्ट्राइकर पर मुकेश चौधरी, जिनके ऊपर निगाह रहेगी। इस वक्त खिलाड़ी की बात करें तो फ्लाइंग पर खिलाड़ी, गली है पॉइंट पर खिलाड़ी। हो साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। युवराज गेंदबाजी कर रहे हैं, युवराज बेंद्रे फ्रंटलाइन गेंदबाज है। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर। करंट रेट 10.50 का है और गेंदबाजी बहुत ही बढ़िया रही इस ओवर में। ऑफ टाइम के बाहर बिल्कुल जाके गेंद को खेलना चाह रहे थे, फॉलो किया युवराज ने। बहुत अच्छी गेंदबाजी, अच्छा बैटल मुकेश और युवराज के बीच। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर चैंपियन हडपसर। बड़ा मुकाबला चंदन नगर वॉरियर्स के लिए भी है। इसके बाद में यशवंत भाऊ पासंगे बशरूर और स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11। बैकफुट पर खेले, लेकिन आगे वाली गेंद थी। सुंदर गेंदबाजी इस ओवर में युवराज द्वारा। पहले 3 ओवर में रनों की रफ्तार बहुत ही बढ़िया, लेकिन अब जाकर इस ओवर में देखे केवल 4 गेंदों में 4 रन, तो बेहतरीन गेंदबाजी युवराज बेंद्रे द्वारा। स्कोर 36, 2 विकेट के नुकसान पर। चैंपियन की टीम मैदान के अंदर है। इस बार कदमों का इस्तेमाल किया, आगे गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, स्ट्राइक पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, कड़क शॉट। सही सोच, सही इंटेन और फुटवर्क, सबसे बड़ी बात है जगदीश का फुटवर्क बहुत अच्छा था। इससे पहले मुकेश चौधरी ने बैकफुट पर खेलने की कोशिश की थी और जगदीश परदेसी, इन्होंने ये शॉट जब खेला ना तो कदमों का इस्तेमाल बहुत अच्छा था, कदम ताल बहुत अच्छा था। इसको 40, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर। इस बार भी कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया, स्ट्राइक पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। शुरुआत थोड़ी धीमी थी लेकिन फिनिश बहुत अच्छा किया। इस ओवर में आखिर की 2 गेंदों में 6 रन आया। अब जाकर स्कोर 42, 4 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर। आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 40 पर 2 पर 2। 5 ओवर का यह मुकाबला, ये आपको ध्यान में रखना है। आने वाला मैच यशवंत भाऊ पासंगी बशरूर बनाम स्वर्गीय अंकुश दादा पाटिल, और दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। धनवीर मुंबई और सिम्बा लायंस वडगांव शहरी आपको रिपोर्टिंग करना है। बैटरी.ai प्रेजेंट खिलाड़ी चषक 2025 40+ के खिलाड़ी लीजेंड खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर हैं। 2013 के पहले जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन वो हाईलाइट नहीं हुए थे, लेकिन खेल कमाल का रहा। उनका खेल देखने का मौका, वो लीजेंड खिलाड़ी जिन्होंने टेनिस क्रिकेट में सेंचुरी देने का काम किया है। जगदीश परदेशी 8, मुकेश चौधरी 8, और अब पप्पू शेर गरुड़ गेंदबाजी करने के लिए टूर्नामेंट के आयोजन करता। अफसर पर वैसे 5 खिलाड़ी तैनात है बल्लेबाज मुकेश चौधरी के लिए।
आगे आकर खेलना चाह रहे थे। ये अंदाज है मुकेश चौधरी का। इससे पहले आपने देखा वो बैकफुट पर खेल रहे थे, अब जाकर थोड़ा सा आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन एक कदम आगे सोचते हुए पप्पू शेट गरुड़। पहले ओवर में 11 रन, 1 विकेट। सफल गेंदबाज है, बहुत ही सदी की गेंदबाजी इन्होंने की थी, विकेट टेकर गेंदबाज। स्कोर 42 पर 2। फुल टॉस पर पनिशमेंट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, स्क्वायर लेग पर खूबसूरत सिक्सर। बल्लेबाज मुकेश चौधरी। कर आप गेंदे तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। फ्लाइटर गेंदे ज्यादा बिल्कुल आगे, और फुल टॉस है, और फुल टॉस पर मुकेश चौधरी बॉस बने। 48 2 विकेट के नुकसान पर चैंपियन अडिप्सर, और करंट रन अब 10 के ऊपर जाता हुआ 11 पर पहुंच चुका है। आने वाला मैच यशवंत भाऊ पासेंगे शुरूर और स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11। इसके बाद में इनिंग ब्रेक में, ये लास्ट ओवर है तो वो टॉस होने वाला है इनिंग ब्रेक में। इस बार भी बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक है। बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी हुई 6 रन की मंजूरी, और जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं मुकेश चौधरी। 54 रन 2 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर फुल टॉस पर बॉस बने बल्लेबाज। अब जाकर पाले में गेंद है, उसके ऊपर भी प्रहार किया गया। शानदार बल्लेबाजी मुकेश चौधरी द्वारा। इस बार आने वाले से खेलना चाह रहे थे। पहली गेंद पर बिंदी गेंद है, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद पर सिक्सर है, चौथी गेंद बिंदी गेंद है। पप्पू शेट गरुड़ भी मनसेबे खिलाड़ी है। स्कोर 54 2 विकेट के नुकसान पर। चैंपियन हड़पसर बनाम चंदनगर वॉरियर्स। ऑफसाइड पर फ्लैंक स्लिप करी पॉइंट, स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ। आगे कर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए, गेंद को रोका गया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल की। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। तीसरा भी लेना चाह रहे हैं बल्लेबाज जगदीश परदेशी, लेकिन चौधरी साहब ने मना किया है। अब जाकर ओवर की बात करें तो ये 5वां ओवर, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, उसके ऊपर दोबारा बल्लेबाज बॉस मुकेश चौधरी। डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेलते हुए। 5 ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 62 रन 2 विकेट के नुकसान पर चैंपियन हडपसर। After completion of 5 would not score 62 for loss of 2 wicket. The magnificent batting by Mukesh Chaudhary. जिस तरह से कमजोर गेंदें थी उसके ऊपर दमदार स्ट्रोक, लेकिन चंदननगर और ये अपने होम ग्राउंड पर खेलने वाले, तो ईंट का जवाब पत्थर से देना इनको भी आता है। और मुकेश चौधरी के लिए सब लोग खड़े हैं, सब लोग खड़े हैं जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, लाजवाब बल्लेबाजी की है। अब जवाबी हमला करने के लिए चंदननगर वॉरियर्स के जाबाज खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। यशवंत भाऊ पातेंगे और स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11 टीम के कप्तान को मैं अनुरोध कर रहा हूं, आइए टॉस बॉक्स में टॉस हो जाएगा। सचिन पर के रेडी है। स्वर्गीय अंकुश पाटिल 11 टीम कैप्टन। यशवंत बहु पाचंगे शिरूर टीम के कप्तान रेडी है। स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11 टीम के कप्तान, आपको भी आना है। सचिन पर के फॉर्म में खिलाड़ी है और टीम के कप्तान भी। तो अब टॉस किया जाएगा tenniscricket.in पर। स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11 टीम कैप्टन, कैप्टन प्लीज। स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी आइए टॉस बॉक्स में। व्यासपीठावरती टॉस केला जाईल। Battery.ai प्रेझेंट खराडी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम। चला बॅट्समन पण लगेच मैदानावरती या। क्षेत्ररक्षण सजवलं जाते, टीम मैदानावरती जाते आहे, वेळ अत्यंत महत्वाचा आहे। ज्यांनी गाड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत अशा सर्व दुचाकी स्वारांना विनंती आहे, आपण आपली गाडी योग्य ठिकाणी पार्क करावी। बरोबर गेटच्या डाव्या बाजूला देखील पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे ट्रॅफिक जॅम होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। मैदानावरती देखील या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी आहेत। शोएब जी प्लीज या।
मिस्टर शोएब. निश्चितच व्यासपीठावरती प्रशांत सर आहेत, त्यामुळे लगेचच टॉस ते करून घेणार आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. पंच रेडी आहेत, अपेक्षित रेडी आहेत, कारण इथून या मॅच नंतर अजूनही 5 सामने शिल्लक आहेत. पहिला सामना संविधान ग्रुपने जिंकला. दुसऱ्या सामन्यावरती बघूया आता या ठिकाणी कोण वर्चस्व गाजवतोय. चंदननगर वॉरियर्स के हडपसर चॅम्पियन यशवंत भाऊ पाचंगे शिरूर आणि स्वर्गीय अंकुशदादा पाटील या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत. टॉस केला जातोय. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर आणि स्वर्गीय अंकुशदादा पाटील या दोन संघादरम्यानचा टॉस. प्रशांत सर आम्हाला माहिती देतील की टॉस कोणी जिंकलाय. मला वाटतं स्वर्गीय अंकुश दादा पाटील इंग्लंड संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेच्या या अतिशय महत्त्वाच्या सामन्यासाठी स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते आदरणीय पंढरीशेठ गरुड साहेबांच्या वतीनं दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. तो सिक्का उछला और स्वर्गीय अंकुश दादा पाटिल 11 के पक्ष में गिरा. उन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर को न्योता दिया गया है बल्लेबाजी करने के लिए. तो बीच मैदान पर जो मुकाबला है ना, 63 रनों का लक्ष्य है. 63 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है ये तो आने वाला समय बताएगा. और ये अद्भुत कहानी इस बार सुनाने के लिए tenniscricket.in पर आप एक बार फिर माइक्रोफोन पर हमारे साथ जुड़ रहे हैं. हमारे साथी कमेंटेटर मनीष काले. नक्कीच आपण पाहतो तर पुन्हा एकदा वळूया मैदानात. एक खूप मोठं लक्ष या ठिकाणी नक्कीच नाहीये, परंतु थोडंसं आव्हानात्मक लक्ष या ठिकाणी नक्कीच ठेवलं गेलेलं आहे. आपण पाहतोय तर 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी आव्हान घेऊन चंदननगर वॉरियर्स संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेत. राज आणि राजू. पाहूया काय करतील. राज खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना पाहायला मिळतात. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसतोय. नक्कीच पहिला चेंडू इथे मात्र डॉट स्वरूपात टाकला गेलेला आहे. गोलंदाजीचं आपण पाहतो त्या ठिकाणी धुरा सांभाळतायत मंगेश. आपण पाहतो तर सलामीचे फलंदाज गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजी करतायत. नक्कीच हडपसर चॅम्पियन संघाकडनं सलामीचे गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपण पाहतो तर मंगेशच्या माध्यमातून गोलंदाजी करताना आणि त्यांचा सामना करतील राज खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. राजच्या बॅटमधून एक फटका आहे फाईन लेगला. इथे मात्र डीप शॉट फाईन लेग वरती झेल नक्कीच टिपला जाईल. थोडासा फटका नक्कीच फसला होता. आपण पाहूया एक पहिला झटका या ठिकाणी नक्कीच चंदननगर वॉरियर्स संघाला राजच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळतोय. खातं संघाचं उघडलं गेलं नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतो तर गोल्डन डक वरती इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात. नक्की जाऊन पाहूया खराडी चषक battery.ai च्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच सकाळपासून आपण अनेक सामने पाहिलेत की ज्या सामन्यामध्ये 40+ सर्व खेळाडू या मैदानात आपली चमक दाखवत होते. काही संघांना या ठिकाणी नाराज होऊन आपल्याला तंबूत परतावं लागलेलं आहे, घरचा रस्ता धरावा लागलेला आहे. मात्र काही संघ या ठिकाणी आनंद होऊन नक्कीच जातील, ज्यामध्ये एक संघ आपण पाहतो जो आतापर्यंत यशस्वी पद्धतीने पुढे गेलेला संघ आहे. रहीम 11 संघ आपण पाहतो ज्याने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा वळणार आहोत. इथे मात्र नक्कीच गोलंदाजीचा भार अजूनही आपण पाहतो तर मंगेशच्या खांद्यावर आहे आणि सामना करण्यासाठी नवीन फलंदाज युवराज डावखरे फलंदाज खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडासा चेंडू डाव्या शीच्या बाहेर टाकला होता. प्रयत्न चांगला होता. नक्कीच पॉईंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेळ चुकतोय, टायमिंग चुकतोय. चेंडू जाऊन थेट विसावतोय यष्टीरक्षकाकडे. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. अजूनपर्यंत तरी मंगेश आपल्या गोलंदाजीने अतिशय चांगली चमक या ठिकाणी दाखवतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शॉर्टपिच चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली असेल. चेंडूला कुठेही उसळी दिली गेली नाहीये. नक्कीच इथे आपण पाहतो
एकच गडी बाद आणि अजूनही खातं मात्र इथे अजूनही संघाचं उडू शकलेलं नाहीये. जवळपास 4 चेंडूंची फेकी झालेली आहे आणि या 4 चेंडूंमध्ये आपण पाहतो एक गडी नक्कीच तंबूत परतवलेला आहे आणि बाकी आपण पाहिले असतील जे 3 चेंडू या ठिकाणी जे फेकले गेलेले आहेत मंगेशच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच निर्धाव चेंडू म्हणून या ठिकाणी आपण पाहतो आहोत. एक जबरदस्त गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून पुढचा चेंडू युवराज साडी. या वेळेला मात्र आपण पाहतो एक जबरदस्त फटका आहे मात्र चेंडू खाली इथे पुन्हा एकदा शतरक्षक येईल लॉंग ऑनला झेल बांधून तंबूत परतावं लागेल. क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी आपण पाहतो फेकले गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं सटीक लाइन पर, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज मुकेश चौहान, मंगेश चौहान। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इनका रहा है और चंदन नगर वॉरियर्स 2 विकेट खो चुके हैं। 25 गेंदों में 63 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रेट 15.12 का है और इसी ओवर में आपको वो बेहतर बल्लेबाजी भी करनी चाहिए मंगेश चौहान, और साझेदारी की जरूरत है। मंगेश चौहान कसावट भरी गेंदबाजी कर रहे हैं, विकेट टेकर गेंदबाज है, बढ़िया प्रदर्शन। नक्कीच आपण पाहूया निलेश आपण पाहतो या ठिकाणी खांडवी फलंदाजीला आलेले आहेत, नवीन फलंदाज आहेत. इथे मात्र आपण पाहतो 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, ज्या 5 चेंडूंमध्ये एक जबरदस्त भेदक अशी गोलंदाजी केलेली, ज्यामध्ये 2 सलामीचे फलंदाज तंबूत परतवण्यात यश सुद्धा मिळालेलं आहे. अजूनही खातं मात्र काही उघडलं गेलेलं नाहीये. ओ इथे मात्र मेडन ओव्हर आणि मला वाटतं नक्कीच battery.ai खराडी चषक या माध्यमातून आपण सुरू झाल्यापासून या टुर्नामेंटमध्ये मंगेशच्या माध्यमातून पहिला मान सन्मान बहुमान मिळालेला आहे. नक्कीच यावेळेला मेडन ओव्हर टाकण्याचा तो म्हणजे मंगेशसाठी एक जबरदस्त मंगेश. मला वाटतं या ठिकाणी प्रेक्षक जो सामन्याचा आनंद घेत आहेत, जर मंगेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नक्कीच मंगेशसाठी होऊन जाऊ द्यात. कारण मेडन ओव्हर टाकणं हे खूप चॅलेंजिंग असतं, हे खूप आव्हानात्मक असतं. आक्रमक फलंदाज असतात समोर आणि त्यावेळेला आपण 6च्या 6 चेंडू टाकतो, त्यानंतर एकही धाव देत नाही आणि त्यात मंगेशने 2 सलामीचे फलंदाज तंबूत परतवलेले आहेत. एक खूप चांगली गोलंदाजी. जर आढावा घेतला तर 24 चेंडूंमध्ये 63 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 15 पॉईंट नक्कीच 75, जवळपास प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल का, तो उत्तर हो असेल. आणि इथे मात्र पाहूया 2 गडी बाद 0 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे, दुसरं षटक घेऊन येत आहेत. नक्कीच पाहूया चंद्रशेखर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला फटका आपण पाहतो कव्हरला, नक्कीच क्षेत्ररक्षक डोक्यावरून चढवलेला फटका आहे, पाठलाग केला जातोय नक्कीच. ओह ओह ओ इथे मात्र नक्की जाऊन पाहूया, चांगला प्रयत्न होता, चांगला पाठलाग केला गेला होता, थोडंसं नक्कीच बॅलन्स थोडासा बिघडला. चेंडू जाईल सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र इथे जाऊन मुसंडी मारतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. खातं उघडलं गेलेलं आणि ते सुद्धा 4 धावांनी. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मंगेशच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र इथे थोडंसं प्रत्युत्तर देताना सुरुवात चांगली करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच राजू ज्याने या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलेला आहे. पुढे येऊन पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द फटका, कोणी क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये, फटका जाईल सीमा पार. पंचांचा इशारा पुन्हा एकदा 4 धावांचा. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 8 धावा. थोडीशी सुरुवात नक्कीच राजूने आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात चांगली केलेली आहे. पहिलं षटक जे होतं ते मंगेशच्या माध्यमातून चांगलं होतं, म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं, जे षटक मेडन ओव्हरच्या माध्यमातून निर्धाव षटक म्हणून ज्याला घोषित केलं गेलं. आणि मला वाटतं या टुर्नामेंटमधला पहिला खेळाडू मंगेश हा ठरलेला आहे जो निर्धाव षटक टाकतोय. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र सुरुवात अतिशय जबरदस्त आक्रमक सुरुवात राजूच्या माध्यमातून प्रत्युत्तर आपल्याला या ठिकाणी देताना पाहायला मिळतंय. यावेळेला आपण पाहतो शफल होऊन फटका लगावलेला फाईन लेगच्या दिशेने हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना जो आहे यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध स्वर्गीय अंकुशदादा पाटील 11, या दोन्ही संघाचे कप्तान आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. नाणेफेक करायची आहे, झालेली माफ करा. टीमची यादी इथे पाठवायची आहे विनंती आपल्याला.
दोन्ही संघाची टीमची जी प्लेइंग 11ची यादी असेल ती कृपया आपण कॉम्बॉक्स मध्ये जमा करायची. 2 गडी बाद 12 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र 21 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या गाठायची असेल तर एक मोठी खेळी करावी लागेल, मोठी भागीदारी करावी लागेल. यावेळेला मात्र आपण पाहतो जबरदस्त ओव्हरपिच चेंडू फटका लगावलेला आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा निश्चित या ठिकाणी खात्यात जमा होतील. या 2 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. 14 धावा, 2 गडी बाद 14 धावा धाव प्रकारची पाहायला मिळत आहेत. नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी अजूनही प्रगती पथावरती आहे. 20 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे. फटका लगावलेला आहे. कार्पेट शॉट मिड विकेट दिशेने चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक लॉंगनवर इथे मात्र दूरवरचा प्रवास करत येतोय चेंडूवरती. या दरम्यान फेकी झालेली आहे, मात्र 2 धावा दरम्यान निश्चित पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. ओ हो यावेळेला फटका कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथे मात्र नक्कीच फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकाडा लागते. चेंडू स्लिप मध्ये जाऊन इथे विसावतोय. नक्कीच यशी रक्षण केलं जाईल. निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा टाकला गेलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 16 धावा. 2 गडी बाद 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. संघासाठी तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचे आपण पाहूया. या ठिकाणी नक्कीच कप्तान आपली ही जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती सोपवतील आणि कोण या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारेल, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल. गोलंदाज पाहूया. मला वाटतं मंगेश, पुन्हा एकदा मंगेश. कारण मंगेशला माहित आहे की आपण एव्हडन ओव्हर टाकलेली आहे आणि आपला एक थोडासा कुठेतरी एक दबाव नक्कीच दोन्ही फलंदाजांवरती असायला हवा आणि तोच दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न, तोच दबाव या ठिकाणी फलंदाजांवरती ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजीला संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक मंगेशच्या माध्यमातून सामना केला जाईल. तो निलेश खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द फटका मिड विकेटला. लॉंगनचा खेळाडू प्रवास करतोय. नक्की चेंडू पर्यंत पोहोचेल का? इथे पोहोचलेला आहे. ओ हो क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं, थोडीशी घाई झाली. चेंडू मात्र जाऊन भिडला थेट सीमारेषेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चौकार 4 धावा. एक नशिबाची साथ थोडीशी या ठिकाणी मिळते नक्कीच निलेशला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. 2 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. पुढे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. ब्लॉक होलचा चेंडू आहे. अपील केला जाईल, मात्र विश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेला आहे. धावसंख्या जी स्थिर आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 16 आणि गरज आहे ती 43 धावांची. 16 चेंडूमध्ये 43 धावा. इथे आपण पाहतो तर एक थोडंसं आव्हान, थोडंसं नक्कीच मोठं होत चाललेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू, थोडीशी घाई केली गेली. चेंडू आपल्यापर्यंत येऊन देणं गरजेचं आहे. आपल्याला मोठे फटके खेळायचे हे निश्चित आहे. 22 स्वरूपात इथे 1 धाव मिळेल, पण मोठे फटके खेळायचे म्हणून आक्रमक होणं हेही गरजेचं आहे. पण आक्रमक होत असताना त्याचा ताळमेळ ठेवणं आणि त्याच्यावरती थोडंसं चेंडूवरती लक्ष केंद्रित करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. एकाग्र होणं गरजेचं आहे. फटकेबाजी करायची आहे, मात्र चेंडू कोणत्या दिशेने पडतोय, ऑनसाइड आहे, ऑफ साइड आहे, मिड विकेटवरती आहे, काय करायला लागेल याचं थोडंसं भान ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. ओहो, इतक्या मोठ्या वेगवान चेंडूला आपण जर रिव्हर्स स्वीप खेळत असाल तर थोडंसं आव्हानात्मक असू शकतं. आणि पंचांनी मात्र इथे नो चेंडू दिलेला आहे. नक्कीच फ्री हिटची संधी आणि 2 गडी बाद 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूंमध्ये आता मात्र गरज होती 41 धावांची. गोलंदाजीला आपण पाहतो तर मंगेश इथे गोलंदाजी करताना 15 चेंडूंमध्ये 41 धावांचा पाठलाग. फुलटॉस चेंडू आहे, फटका सजवलेला आहे. इथे मात्र उंची नाही गाठता आली. चेंडूवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 पोहोचते ती नक्कीच 2 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे.
काय होईल आपल्याला चित्र पाहायचंय. 14 चेंडू 40 धावांची गरज. ओ फाईन लेगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे, क्षेत्ररक्षण केलं जाईल. धाव घेतली जाते का? नेम धरला होता, नेम मात्र लागलेला नाहीये. इथे नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहे 13, गरज आहे ती 40 धावांची. 13 चेंडू 40 धावा. काय करेल आपण पाहूया या ठिकाणी. नक्कीच निलेश संघर्ष नक्कीच करतोय. निलेश पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू थोडासा उचली मारतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धवसिंगे जाऊन पोहोचते ती इथे पाहूया आपण. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. सामना थोडासा नक्कीच आपण पाहूया क्षेत्ररक्षण करण्याच्या दिशेने थोडासा झुकताना पाहायला मिळतोय. आणि इथे पाहतो आपण थोडंसं ओव्हर्स ज्या आहेत त्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे आपण पाहूया थोडेसे बदल होतील. नक्कीच आवाजामध्ये सुद्धा आपल्याला इथे बदल पाहायला मिळेल. यानंतरचा आवाज आदवडे सर यांच्या माध्यमातून. थैंक यू सो मच मनीष जी. और अंकुश दादा 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपके खिलाड़ियों की लिस्ट अपडेट आपको करनी है, कॉम्पॉस की तरफ आना है. स्वर्गीय अंकुश दादा पाटील 11. स्वर्गीय अंकुश दादा पाटील टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. आपल्या खेळाडूंची लिस्ट अपडेट करा. तो 12 गेंदों में जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. टारगेट अभी भी बहुत बड़ा है और इस मैच में दबाव तो बिल्कुल बल्लेबाजी के ऊपर है, लेकिन एक अच्छी पारी आप खेलेंगे तो कमबैक करने का मौका मिलेगा. कवर पर खिलाड़ी घेर के नीचे, बल्लेबाज आउट. तीसरे विकेट का पतन. पहली गेंद पर विकेट मिला है. रिक्वायर्ड रन अब 20 के ऊपर जाता हुआ नए बैटर मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. और इस दबाव की स्थिति में आपको बेहतर करना आना चाहिए, बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत है. और दबाव में कुछ लोग बिगड़ते, कुछ लोग निकलते. ये निकलने का समय है. मैं तो समझता हूँ कि ये हीरो बनने का मौका है. 11 गेंदों में 40 रनों की जरूरत है मुकाबला में जीतने के लिए. दीदानादन बल्लेबाजी आपको करनी पड़ेगी. आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट है और ये 40+ का खेल आप देख रहे हैं. फिलहाल 23 रन 2 विकेट के नुकसान पर चंदन नगर वॉरियर्स नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए. कौन है? ऋषि आए हैं. सुनील चौहान. खूबसूरत ड्राइव है, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया है. लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का अवसर. बड़े स्ट्रोक चाहिए. ये मुकाबला अगर आपको जीतना है तो बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. 10 गेंदों में 39 रनों की जरूरत है. नीलेश कांतबे और ऋषि दोनों के पास काबिलियत तो है. विजय तांबे गेंदबाजी कर रहे हैं. ईश्वर की अगली गेंद फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी जो लॉन्ग ऑफ की तरफ चला गया. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन आप लाइन से अलग हुए. गेंद बिल्कुल जब डिलीवर हो रही है तब जाकर आप थोड़ा आगे जरूर चले गए, लेकिन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है. 24 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर. 9 गेंदों में 39 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. ऑन साइड पर खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी है. क्या ये कैच हो जाएगा? मिड विकेट पर बेहतरीन कैच. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. नीलेश की पारी समाप्त. चंदन नगर वॉरियर्स के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका. विकेट गिरने का सिलसिला जारी है. चंदन नगर वॉरियर्स की पारी लड़खड़ाती हुई. अभी भी एक हीरो की तलाश है जो लगातार बड़े स्ट्रोक खेले, तब जाकर कमबैक करने का मौका मिलेगा. 24 रन 4 विकेट के नुकसान पर. 8 गेंदे 39 रनों की जरूरत है. अगर विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करेंगे तो बात तो बनेगी, लेकिन इस वक्त आपके माइंडसेट डगआउट से सेट होके आपको मैदान के अंदर आना है और बड़े स्ट्रोक खेलने हैं. 8 गेंदे 39 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. चंदनगर वॉरियर के जाबाज खिलाड़ी मैदान के अंदर. बल्लेबाज गणेश कांदबे. ऋषि एक पर बैटिंग कर रहे हैं और एक अच्छा ओवर है विजय तांबे का. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. फिलहाल फील्डिंग, एक थर्ड मैन पॉइंट, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी फिलहाल लॉन्ग ऑफ पर. अब से पर 5 खिलाड़ी है. ऑन साइड पर खेल दिया. अच्छा स्ट्रोक. स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी है. गेंद के नीचे लपक लिया कैच. गणेश बैक टू द पेवेलियन.
दबाव बढ़ता हुआ चंदन नगर वॉरियर्स के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा। रेगुलर इंटरवल में विकेट गिरते जा रहे हैं, वो तो सबसे बड़ी समस्या बल्लेबाजों के लिए। अमित तापकीर साहब को मैं देख रहा हूँ अगले मुकाबले के लिए तैयार हो रहे हैं, जिनकी तकनीक बहुत अच्छी है। इस वक्त स्कोर की बात करें तो रन उस तेजी के साथ नहीं आ रहे हैं, और आस्किंग रन रेट जो है ना वो 33.43 का है। 7 गेंद में 39 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। 24 रन 5 विकेट के नुकसान पर विजय तांबे का असरदार ओवर है। जबरदस्त गेंदबाजी, गजब की गेंदबाजी रही है विजय तांबे की। नए बैटर बल्लेबाज नरेश सावंत, विकेट कीपर बैट्समैन। इस बार गेंद को खेल दिया ऑफ साइड पर, बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं, और अब आपके पास 6 गेंदें और 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तीसरा रन भी आपने पूरा किया है, ओवर थ्रो का फायदा उठाया, और अब 6 गेंदों में 6 छक्के चाहिए। युवराज सिंह के नाम पर ब्रॉड के खिलाफ वो 6 छक्के कौन भूल सकता है। मौका तो है हीरो बनने का, चैलेंज भी रहेगा। 6 गेंदों में 36 चाहिए चंदन नगर वॉरियर्स की यह मुकाबला जीतने के लिए। 27 for 5। अड़सर चैंपियन टीम और एक तरफ चंदन नगर वॉरियर्स टूर्नामेंट के आयोजन करता। अगर इस मैच में बल्लेबाज वो 6 छक्के जड़ता है ना तो सुर्खियों में तो, लेकिन आज ये मुकाबला किसने जीता उसके ऊपर चर्चा होगी। और आप तैयार है इस वक्त इस चैलेंज के लिए। 6 गेंदों में 36 रनों की जरूरत है। नरेश सावंत ऑन स्ट्राइक। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद चली गई पॉइंट पर। 1 रन मिलेगा, दूसरे के लिए वापस आना चाह रहे थे लेकिन मना किया गया। और विकेट कीपर इस वक्त थोड़ा सा फंबल होते हुए। नो बॉल का इशारा। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खुलता है। मैच समाप्त नहीं है, टीवी ऑन रखिए क्योंकि 6 गेंदों का खेलना बाकी और 34 रनों की जरूरत है। Battery.ai खिलाड़ी चषक 2025। पिक्चर है सुपर हिट, और ये गेंद फ्री हिट है। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी वैसे दूर है, 2 रन लेने का मौका, लेकिन इक्की तुक्के से बातें बनेगी। बड़े स्ट्रोक आपको चाहिए, 5 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। 31 5 विकेट के नुकसान पर बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए ऋषिभ 3 पर खेल रहे, नरेश सावंत 4 पर बल्लेबाजी कर रहे, और सिंगल डबल ही आ रहा है, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे। वो थोड़ी परेशानी रहेगी चंदन नगर वॉरियर्स टीम के लिए। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी बैटर नरेश सावंत के लिए। 4 गेंदों में 31 रनों की जरूरत है। ऑनसाइड पर गेंद को पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला, गेंद शरीर को लगी और उसके बाद में कवर क्षेत्र में चली गई। लेग बाई का इशारा अंपायर ने किया। स्कोर 33 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदें और 30 रनों की जरूरत। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन हड़पसर टीम का। स्विंग एंड मिस, बहुत अच्छी विकेट कीपिंग, विकेट के पीछे स्कोर 33 5 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। इस बार भी वही कहानी, ऑन साइड पर दे घुमा के खेलना तो चाह रहे लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है, और अब धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम हड़पसर चैंपियन 33 5 विकेट के नुकसान पर। कदमों का इस्तेमाल किया, बाहरी किनारा लगा था। यह मुकाबला शानदार तरीके से चैंपियन टीम ने जीता। राह के बाधा को सफलता की सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं। तो आज हड़पसर चैंपियन, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, अच्छा कंट्रीब्यूशन, और यह मुकाबला हड़पसर ने जीता। अब जाकर विजय तांबे जिन्होंने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया इस मैच में, मैन ऑफ द मैच। एक ओवर 4 रन और 3 विकेट, बहुत ही सदीबी गेंदबाजी रही इनकी। मैन ऑफ द मैच विजय तांबे। नेक्स्ट मैच जल्दी शुरू करना है।